मराठी बोधकथा गाढव आणि कुत्रा। एका लहान खेड्यात एक कुंभार राहत होता। त्याने एक कुत्रा राखण करण्यासाठी व एक गाढव ओझे वाहण्यासाठी ठेवले होते। मालक बाहेरून आल्यावर कुत्रा हळूच भुंकून त्याचे स्वागत करत असे आणि पळत जाऊन आपले पाय मालकाच्या अंगावर ठेवीत असे। त्यामुळे मालक कुत्र्याचे लाड करून त्याला चांगले जेवण देत असे। गाढव दुरूनच असे रोज पाहत असे। त्याला कुत्र्याचा हेवा वाटू लागला। तो मनात म्हणत असे, या कुत्र्याचे जीवन किती सुखी आहे। नुसती राखण करायची व अनोळखी माणसांवर भुंकायचे हेच त्याचे काम। तरी मालक त्याच्यावर प्रेम करतो। पण माझ्याकडे पहा, मी तर सर्व ओझे वाहतो, तरी पण मला पाठीवर फटके आणि उरलेले खायला मिळते। गाढवाने ठरवले, आपण कुत्र्यासारखे वागायचे, म्हणजे मालक आपल्याला चांगली वागणूक देईल। एके दिवशी तो इकडे तिकडे फिरू लागला। अनोळखी माणसांवर ओरडू लागला। मालक आलेला पाहिल्यावर गाढव त्याच्या स्वागतासाठी ओरडले आणि पुढचे 2 पाय मालकाच्या अंगावर ठेवले। यामुळे मालकाला खूपच राग आला। त्याने एक मोठी काठी घेतली आणि त्या गाढवाला खूप खूप मारले। बिचारे गाढव त्या माराने खूप जखमी झाले। यावरून आपणाला बोध मिळतो की दुसऱ्याचा द्वेष कधीच करू नये। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।